माझं नाव अकादमिक आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 8 सप्टेंबर वारे सोमवार, नवीन वीक चालू झाला आहे आणि आता दुपारचे 1:21 झालेत। तर तुम्ही बघू शकता 1:21 झालेत आणि भावाने आता CNG भरून आलता। CNG पण आपल्याकडे आहे, 8 किलोमीटर 0 केलं आहे आणि 2 कांड्यावरच्या कमी आहेत, पण असो काय प्रॉब्लेम नाही आहे। एवढ्यात आपली गाडी चांगला ॲव्हरेज दिला, आपण वाटलं तर कुठं मोकळा CNG पंप दिसला की तिथनं भरून घेऊया, कारण मग परत 7-8च्या नंतर आपल्याला थांबावं नाही लागणार। तर मी आता ऑनलाईन जातो, ओला उबर रॅपिडो तिने ॲप्लिकेशन ऑनलाईन करूया, बघू आपल्याला पहिली ट्रिप कुठली लागते, कितीची लागते आणि आज काय अर्निंग होते। आता मंडे तसं काल मी बोललो की फेस्टिवल वगैरे आता संपलेत, तर आता कशी अर्निंग होईल, काय रेट कसे देतात ते। आधी उबर ह्याच्यामध्ये गणपतीमध्ये रेट चांगला देत होते, जसं तुम्ही कधी जर पेठेकडे वगैरे गेला तर तिकडं तर माहिती आहे कंटिन्यू ट्रिपा होत्या, कितीतरी ड्रायव्हर लोक जायचे आणि जो ब्रिज आहे शनिवारवाड्यासमोरचा तिथं गाडी लावून थांबायचे, ऑनलाईन जायचे, ट्रिप 100% यायची। तर ठीक आहे, तर बघूया असं कुठली ट्रिप लागते, किती वेळ लागते ट्रिप लागायला। ट्रिप तर लगेच लागेल, असा काय प्रॉब्लेम नाही आहे। ओके ठीक आहे, तर चला चालू करतो आणि दाखवतो पहिली ट्रिप कुठं लागते। पहिली ट्रिप लागली आपल्याला तर उबरकडनंच लागली, म्हणजे एक ओलाकडनं पण लागलेली, शिवाजीनगरला ड्रॉप करायची होती, तर ती एक्सेप्ट केली पण आता कॅन्सल झाली। पूर्ण उबरकडनं ट्रिप लागली, डायरेक्ट एअरपोर्टची लागली, म्हटलं बरं झालं, एकदम चांगली ट्रिप लागली। एअरपोर्टला ड्रॉप केलं, एअरपोर्टवरून आपल्याला रिटर्नची ट्रिप पण चांगली भेटेल, चांगल्या रेटची। तर ठीक आहे, आता जाऊ इथं आलो आहे कस्टमरच्या लोकेशनवर, तर कस्टमरला फोन पण केला, येतं ते आल्या, त्यांना ड्रॉप करूया, आपल्याला दाखवतो किती भेटतं, 300 समथिंग काय ते दाखवलेले, आणि तिथनं रिटर्नची किती रुपयांनी ट्रिप भेटते ती पण बघूया। ट्रिप ड्रॉप केले 370 रुपीज आपल्याला शो करतात ते, त्यातले आपल्याला किती भेटतात ते बघूया, कंप्लीट करतो। 370 कस्टमरने पे केलेत आणि आपल्याला जे तर 352 रुपीज भेटलेत आपल्याला या ट्रिपचे। एअरपोर्टला ड्रॉप केले, बघू शकता। आता आपण हे एअरपोर्ट जवळ आहे, एअरपोर्टच्या इथनं बाहेर निघूया आणि इथनं आता एअरपोर्टची ट्रिप लागा आपल्याला, कारण क्यू ॲक्सेस मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे मला, तर त्यामुळे असं वेट नाही करावं लागणार। फ्लाईट वगैरे असतील तर लगेच ट्रिप भेटेल। तर आता इथं बघतोय तर किती वेळ लागते बघूया। आता इथं एअरपोर्टच्या आत थांबून देत नाही, आणि इथं बघू शकता समोर ते बस वगैरे चालले, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे। तर आपण इथनं लेफ्ट मारून डायरेक्ट बाहेर निघणार आहे, आणि जो विमाननगर साईडला गेट निघतो आतमध्ये, तर विमाननगर साईडला सिम्बायसचा 5 नंबर गेट आहे, तर त्या गेटपाशी निघतात डायरेक्ट तो रस्ता। तर तुम्हाला दाखवतो, माहीत नसेल तर कधी पण तिथं निघत जावा, म्हणजे डायरेक्ट आपल्या पहिल्या सिग्नलला पण जाता येत आहे आणि तिथं जास्त काय ट्रॅफिक वगैरे पण नसतो कधी। मी नेहमी जर ट्रिप वगैरे नाही लागली डायरेक्ट मी त्या साईडला जातो, त्या साईडला लगेच एक्झिट करता येतं। तुम्हाला दाखवतो, समोर आहे तो एंट्री गेट आहे, बघू शकता। पूर्ण ट्रॅफिक जाम झाले, ही लेफ्टची लाईन, इथं पण सध्या लाईन लागली आहे, काय माहित का, गाड्या सगळ्या इकडच्या बंद झाल्या असतील, त्यामुळे इकडनं ओपन झालं सगळं। बघूया, इथनं बाहेर निघाला मी कंटिन्यू करतो, नाही तर व्हिडिओ खूप लॉंग होईल। इकडनं आपण बाहेर निघालोय, लेफ्ट टर्न घेऊन इथनं आपण राईट गेलं तर मॉलच्या समोर जाऊ, आपण लेफ्ट घ्यायचं, लेफ्ट मारून हा रस्ता कोणाला माहीत नसेल तर रस्ता दाखवून देतो, इथनं पूर्ण रिकामच आपल्याला भेटतंय। आता आपण या लोकेशन शकतो, जो जिथनं पुढनं गाडी राईटला टर्न मारतात आहे, तर तिकडनं आपण जर राईट मारतो तर डायरेक्ट जो एरो मॉलच्या साईडला HDFC बँक आहे, तर HDFC बँकेच्या त्या चौकामध्ये आपण पोहोचतो। तर ठीक आहे, आता बघा इथं पुढची ट्रिप कुठे लागते। आपल्याला छोटी ट्रिप लागली एरोडाची, 5 किलोमीटर 5 ते 4 किलोमीटरच आहे, 12-13 मिनिटं दाखवलेले, तर 183 रुपये काय दाखवलेत, आणि एअरपोर्टमधून पिकअप येतं आलो एरो मॉलच्या इथं। म्हटलं एरोडा छोटी तर छोटी घेऊया, कारण भलेही जर आपल्या तिथं रिटर्न कोणती मोठी ट्रिप नाही आली तर पण रिटर्न एअरपोर्टकडे येऊ शकतो, एअरपोर्ट बाजूलाच आहे, तर म्हणून एक्सेप्ट केली आहे। तर आता 3rd फ्लोअरला आलो आपण, जाऊया सेकंडला आणि कस्टमरला करूया पिकअप।
आणि ड्रॉप केला दाखवतो आपल्याला किती भेटले. ड्रॉप केले तर इथं बघू शकता आपल्याला 300 कस्टमरनी पे केलेत. आपल्याला किती भेटले सांगतो. ₹178 आपल्याला भेटले. किलोमीटर किती होते 4.87 काय दाखवत आहे किलोमीटर. हां तर 4.87 किलोमीटर आहे आपल्याला. त्याचे 178 भेटले. बघू इथं चांगली ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही तर इथं आपण आता एरोडा मेट्रोच्या खालीच आहे. इकडनं परत आपण वाटलं तर जाऊ शकतो एअरपोर्टला. एअरपोर्टला गेले की आपल्याला क्यू एक्सेस असल्यामुळे लगेच ट्रिप लागेल पुढची. तर बघू मी 5 मिनिटं थांबतो. ट्रिप चांगली लागली तर ठीक आहे, नाही तर मग जातो परत एअरपोर्टला. एअरपोर्टला खास दाखवतो. लास्ट टाइम जो मी एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर बाहेर आलो होतं तो पुढे जाऊन राईड घेतल्यावर रस्ता कुठं निघतो तर तुम्ही बघू शकता. जो रिकामा रस्ता मी दाखवलेला एअरपोर्टवरून बाहेर यायचा ड्रॉप केल्यावर तो तर बाहेर आलं की जो पहिला राईड आपण घेतो. राईड घेतल्यावर हे आपण कुठे निघतो आता. हे रोहन मिथिलाचा गेट नंबर 4 आहे. सगळ्यांना दिसतंय का बघा एकदा. काहीतरी विषय झाला आहे. कारला वाटतं क्रॅश वगैरे आले. रस्त्यात काम चालू असले असंच होतं, म्हणून गाडी सांभाळून चालवा. तर हा सिग्नल बघून तुम्हाला समजलं असेल की कुठं निघतोय तो रस्ता. इथं आपल्या परत एअरपोर्टची ट्रिप आहे. आपण एअरपोर्टला चाललोय. इथं राईड घेऊया. ठीक आहे, जायची कस्टमरकडे जायच्या आधी आपला कोक संपूया. तर दिसत हा कोक आहे, डायट कोक. नाही तर कुणी गैरसमज नका करू. तर ठीक आहे मित्रांनो, आता एअरपोर्टची ट्रिप तर मला लागली. सॉरी. तर तुमच्या लोकांना माहीत नसेल की एअरपोर्टवरून पिकअप वगैरे कसा करायचं. तर मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेली आहे की प्रॉपर त्यामध्ये तुम्हाला समजेल की एअरपोर्टवरून पिकअप कसं करायचं, काय करायचं. तर त्याच्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, म्हणजे तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता. म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल की कुठनं पिकअप करायचं असं, कसं करायचं असं. तर तेवढं लक्षात घ्या, जेव्हा रॅपिडोची ट्रिप किंवा प्रायव्हेट ट्रिप असेल तर जो काउंटर आहे तिथनं जे कुपन असतं, एंट्री कुपन काय एंट्री तिकीट पास जो असतो तो कलेक्ट करा. कारण त्याच्यानी तुम्ही एक्झिट करू शकता. नाही तर जर तुम्ही विना पासच्या आत गेला तर बाहेर येताना तुम्हाला ₹500 फाईन भरावं लागेल. तर ठीक आहे, आलो आता आपण एअरपोर्टला. तर जातो, पिकअप करतो कस्टमरला. ड्रॉप केला दाखवतो. हडपसरची दिली आहे. तर हडपसरला काय ₹178 काय दाखवले होते. तर सॉरी मी कंटिन्यू व्हिडिओ नाही बनवला एअरपोर्टची ट्रिप ड्रॉप केल्यानंतर, कारण सांगतो काय काय झालं काय काय नाही. पहिलं हे बघून घ्या तुम्ही. जी एअरपोर्टची ट्रिप होती, जी पहिली ट्रिप होती तिथं माझी कॅन्सल झाली. तर कॅन्सलेशन ₹23 आपल्याला भेटलेत, दिसत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर पुढची ट्रिप लागली आहे ती आपल्याला 300. हां इथं बघा, जी पहिली ट्रिप होती ही कॅन्सल झाली. त्यानंतर मला पुढची एअरपोर्टवरून ट्रिप लागली, ती इथं ड्रॉप करायची होती कोथरूडला. त्याचे आपल्याला 16 किलोमीटरचे 340 भेटलेत. तर त्यानंतर परत एक गो प्रिऑरिटी लागली मला, त्याचे ₹450 भेटलेत. ही आपल्या खराडीला ड्रॉप करायची होती. मग खराडीवरनं पण पुढची ट्रिप लागली आहे मला. म्हणजे हे बघा किलोमीटर आहे, जे 19 किलोमीटरचे मला 449 भेटलेत, म्हणजे 450 पकडा. त्यानंतर तिकडनंच पुढची ट्रिप लागली मला खराडी वडगाव शेरीवरनं आपल्याला इथं पार्वती पाथ्याला ड्रॉप करायचं होतं. तर त्याचे आपल्याला तुम्ही बघू शकता 457 भेटलेत, किलोमीटर 17. तर ओव्हरऑल असं आपण कंटिन्यू ट्रिपा मारल्यात. तर आपली इन्कम टोटल 1800 पर्यंतची झाली आहे.
आता सकाळपासून. आणि गाडी हा तर गाडी माझी टोटल 99 किलोमीटर चालली आहे आणि 1800ची आपली अर्निंग झाली. आताशी वाजले 7:50 झालेत, म्हणजे समजा 8 वाजलेच आहेत. आपण दुपारी 1 वाजता गाडी काढलेली. तर ओव्हरऑल आपलं अर्निंग तर ठीक झाली आहे. अजून जर 700-800च्या ट्रिप जरी झाल्या तरी आपला टार्गेट कंप्लीट होते. 2500 प्लस आपलं होऊन जाईल. सीएनजी वगैरे काढलं तर आपल्याकडं 2000च्या वरच आज पण प्रॉफिट उरल. पण हेच की 10 तास तरी करायला पाहिजे आपण, म्हणजे 12 वाजेबद्दल करायचं मी ट्राय करेल मध्ये. आणि असं पण कोणासोबत होत असेल त्यांना एक ॲडवाईस म्हणून सांगतो. समजा जर तुम्हाला एअरपोर्टची ट्रिप लागली आणि जर तुम्ही एरोमॉलच्या आत एंटर केले तर त्यानंतर जर ट्रिप कॅन्सल होईल तर टेन्शन नका घेऊ. जशी तुमची ट्रिप कॅन्सल झाली तर लगेच तुम्हाला दुसरी ट्रिप भेटेल. कारण माझ्यासोबत असं झालं, आज मला ट्रिप लागलेली, मी जी पहिली ट्रिप लागली ती कोरेगाव पाकची होती. तर गेलो तो 187 काय ते दाखवलेलं. मी गेलो मॉलमध्ये, सेकंड फ्लोअरवर पण गेलो 3rd वरनं. तर गेल्यानंतर तिकडनं कस्टमरला कॉल लावतो पण कॉल कोणी काही पिकअप नव्हतं करत. तर त्यानंतर मग मी जो वेटिंग नावचा कंप्लीट होऊन दिला. त्यानंतर मी ती ट्रिप कॅन्सल केली. जशी मी कॅन्सल केली तशी मला पुढची ट्रिप लागली, जी त्याचे आपल्याला म्हणजे ही कोथरूडला ड्रॉप करायची. 340 रुपये त्याचे भेटलेत. तर मला हेच बोलायचं आहे की जसं कोणाकडे डाऊट असेल की मॉलच्या आत गेला काय होईल, कॅन्सल झालं तर टेन्शन नका घेऊ, तुम्हाला ट्रिप लगेच दुसरी लागेल. आणि जसं आता माझ्या इंटरसिटी चालू झालं काय माहिती, आता मी इथं कोथरूड इथं पार्वती पात्याला आहे. तर मला इथनं डोंबिवलीची आता ट्रिप लागलेली इंटरसिटी. आता टायमिंग झाला 8. जर मी आता पिकअप होतो रात्री जायला मला 11:30-12 तरी वाजतील. त्याच्यानंतर रिटर्नची ट्रिप तर भेटणं पॉसिबल नाहीये, त्यामुळे मी एक्सेप्ट नाही केली. तर जे 150-56 किलोमीटरचे 2000 कधी दाखवत होते. तर मी म्हटलं जाऊ दे नको, काय फायदा नाही. आत्ता जर गेलो तर अनुकूल राहणार आपण. आणि त्यानंतर त्यापेक्षा जर आता इथं अजून काम केलं लोकल, नंतर रात्री भाव गेला तर भाव तसा पण 2000 करून येईल. त्यामुळे ही ट्रिप वगैरे मी ते एक्सेप्ट नाही केली, कारण गेलो तर मला रिकामच यावं लागलं असतं. रिकामा आलो असतो तर जी 2000चा आपल्याला अर्निंग होतीये त्यातला सीएनजी तर जाताना जाणार 500चा. ठीक आहे, मग येताना परत सेम 500 आणि येताना टोल आपल्याला द्यावं लागलं, उरले आपल्याकडे 500-600 रुपये. तर हे असं डोकं असतं इंटरसिटीचं, लेट नाईट भेटणार. म्हणून लेट नाईट जास्त कर कोणी एक्सेप्ट नाही करत. नाहीतर जे इंटरसिटी आहे ती लगेच कोणाला पण लागू शकते, म्हणजे जे सेडन कार आहे त्यांना जास्त करून इंटरसिटी लागते, तर ते एक्सेप्ट नाही करत आहे, पण आपल्याला पडते. मला हेच बोलायचं आहे की सगळ्यांना माहिती या टायमिंगला गेलं तर काय फायदा नाही. तर मी पण आधीच्या व्हिडिओ पण सांगितलं 4-5च्या नंतर कधी इंटरसिटी एक्सेप्ट नका करू. तर ठीक आहे मित्रांनो, तर बघूया आपण डिटेल सांगितलं. मी थोडासाठी ऑफलाईन गेलो कारण कंटिन्यू ट्रिप होत होत्या. तर आता ऑनलाईन गेलोय. माझं ते इंटरसिटी पण मला जी आली ती कॅन्सल केल्यामुळं कॅन्सलेशन रेट पण माझा 16% आलाय. काय प्रॉब्लेम नाही आहे, 16 ठीक आहे. त्याला जर अजून थोडा वेळ आपण हे केलं म्हणजे ट्रिपा कंटिन्यू एक्सेप्ट केला तर होऊन जाईल, ते पण 15च्या खाली येईल. तर ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या ट्रिपमध्ये. बघूया पुढची ट्रिप पण आपल्याला पडली आता लगेच. बट हेच विषय आहे की याचा एअरपोर्टला ड्रॉप करायचंय, पण पिकअप खूप लांब आहे. आता काय करायचं समजा नाही. 8 मिनिटावर पिकअप आहे आतमध्ये आणि एअरपोर्टला जायचंय. ठीक आहे, 386 किती दाखवलेली. तर एक्सेप्ट तर केली आणि सीएनजी माझ्याकडे 4 कांडी बाकी आहे. तर जाईल 2 कांडीमध्ये जाईल, तिथनं परत आपण पुढं पण जाऊ शकतो. तर एवढं ती कस्टमर कॅन्सल नाही केली पाहिजे. तर ठीक आहे, जातो मित्रांनो पटापट. तर म्हणजे लवकर गेलो तर कस्टमर कॅन्सल नाही करणार. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या. तरी शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे 16 किलोमीटरचे 352 भेटले. एअरपोर्टला ड्रॉप केली आपण. तर आता इथनं जाऊया बाहेर आणि बघूया पुढची ट्रिप कुठे लागते. तर मित्रांनो आपण ही ट्रिप ड्रॉप केली आहे इथं वारजेला. तर त्याचे आपल्याला बघू शकता किती भेटले. एअरपोर्टवरून पिकअप केलेली आपल्याला लगेच तिथं लागली आणि 450 प्लसच दाखवलेली अमाऊंट, म्हणून मी एक्सेप्ट केली आहे. आपण आता हायवेला आलोय. इथनं हायवेला जाऊ, आपल्याला घरची ट्रिप भेटलं. आपल्या या ट्रिपची किती भेटतात ते बघा. 435 रुपये आपल्याला भेटलेत. पण कस्टमरनी बिल बघू तर 569 दाखवलेलं पे करायला. बाकीचे आपल्याला त्यातले भेटलेत तर आपल्या त्यातले भेटलेत 436 रुपीज. आणि कस्टमरला पे करायला सांगितलेले 570 रुपये. तर कस्टमरनी 600 गेले, 30 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे आपल्याला 435 मध्ये 30 रुपये ॲड करूया. 465 रुपीज आपल्याला भेटलेत या ट्रिपचे. तर ओव्हर आपली अर्निंग बघूया प्लस 465 2590 आपली झाली आत्तापर्यंतची. तर अजून आपण सीएनजी आता भरावं लागेल, कारण 2च कांड्या राहायला बघू शकता. कारण भावानी सकाळी तुम्ही चालू करताना बघितलं असेल किती कांडी होती. वरच्या 2 कांड्या आपल्या कमीच होत्या. पण ठीक आहे, तरी आपलं सीएनजी होऊन जाईल काम. म्हणजे आता पंपापर्यंत जाईल. आता वाजलेत किती आत्ताशी 10:21 झालेत. आपण सकाळी 1 वाजता चालू केलं. म्हणजे अजून अर्धा 1 तास 12 वाजेपर्यंत जरी आपण काम केलं तरी आपलं 3000 प्लस होतील. आता सध्या आपण हायवेला जाऊया, तिथं सीएनजी फिल करूया. आणि सीएनजी फिल केल्यानंतर घरची लोकेशन टाकूया. तर घराकडली ट्रिप भेटेल. तर माझ्या अंदाजे जाईपर्यंत
रुपये तरी व्हायला पाहिजे, म्हणजे 2900च्या आसपास आपली जाईल. तरी बघूया कुठली ट्रिप लागते. जर 400ची भेटले तर चांगलं, तर 3000चा आकडा होऊन जाईल आपला. पण मला वाटतं 400ची भेटेल. आता माहिती आहे किती काय रेट भेटतो रात्रीचा, पण ओव्हरऑल आज एअरपोर्टच्या फक्त ट्रिप मारल्यात तर चांगला रेट भेटला आहे. तर ठीक आहे, आता मी निघतो ऑन द वे आणि मग बोलूया आपण. तर मित्रांनो जसं बघितलं आता तर आपण ऑन द वे आता घराकडे चाललोय, कारण आता घराकडे गेलो तरच आपण आता लोकेशन टाकू गो टू होम, तर आपल्याला जायपर्यंत राईड भेटेल. नाही तर आपल्याला रिकामा जावं लागेल. रिकामा जायचं म्हटलं इथनं 20 किलोमीटर तरी आहे. तर ठीक आहे, आज ओव्हरऑल फक्त आपण जास्त करून उबर, आज म्हणजे जास्त करून नाही, म्हणजे आज फक्त उबरच मारला आपण असं बघायला गेलं तर. आणि ओव्हरऑल बघितलं तर रेट पण चांगले भेटलेत. आणि अजून एक आपल्याला अपडेट पण आला, हे सांगायचं राहिलं. दुपारीच मी बघितलं IGF ग्रुपवरून एक अपडेट आला आहे. तर तो अपडेट काय आहे, कंपन्यांनी रेट, त्यांनी एक रेट सांगितला की असा असा रेट देणार आहे. तर आपण पण त्याच्यावर रिप्लाय दिलाय. आपली मागणी तर पर किलोमीटर 30 किंवा 32 नाही आहे, बट त्यांचं काय रिप्लाय आलाय, काय आलंय ते सगळं मी सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. त्यामध्ये डॉक्टर किशोरांची क्लिप पण आहे, ती पण ऍड करतो. तर त्या सविस्तर सांगितलेलं आहे. पण मला हे बोलायचं, जसं त्या व्हिडिओ सांगितलंय ना, तर थोडंफार लाईव्ह मध्ये चांगलं चाललंय. त्यांनी जे अपडेट दिला, अपडेट मी पूर्ण डिटेलमध्ये आता नाही सांगत, शॉर्टमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओज अपलोड करेल या व्हिडिओच्या नंतर डिटेलमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल की काय अपडेट आहे काय नाही. तर ठीक आहे, आपण या गोष्टीवर नंतर बोलूया. पण ओव्हरऑल रेट चांगले देतात हे. पर किलोमीटर 18 ते 20 रुपयांनी 18 ते 20 रुपयाच्या रेटच्या राईड लागतात ते. तर जे आपण आधी ओनली मीटर वगैरे घ्यायचो त्यामध्ये फक्त एवढं होतं की टाइम जास्त लागायचा, पण व्हायचे प्लस कंप्लेंट वगैरे जायच्या. पण आता एक असा अपडेट आला आहे ग्रुपकडनं, तर त्या अपडेट बघून तुम्हाला काय वाटतं, काय नाही केलं पाहिजे हे पण मला सांगा, मी सांगाल त्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, आपण ही गोष्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. तर बाकी तर आता आपण चाललो ऑन द वे. हायवेला एक CNG पंप दाखवला आहे इथं 6 किलोमीटरवर. तर जाऊयात, पहिले CNG फिल करतो. माझ्या अंदाजे माझ्या 2 कांडी आलं नाही, तर 600 ते 650 तर बसेल फुल CNG. फुल जर असं हे करायचं असेल तर प्रेशर चांगलं असेल तर 600-650 आरामात बसेल CNG. तर नक्की नाही सांगू शकत, तरी जाऊया आपण. आता पंपवर मी CNG फिल करतो आणि मग तुम्हाला अपडेट देतो. तर होऊ शकतं आपला CNG फुल झाला आहे. 635 रुपयाचा CNG बसला. मी बोललो 600 ते 650 बसल. तर वाजलेत 10:54 झालेत. तर आपण स्टार्ट करूया, घराकडली लोकेशन टाकूया आणि घराकडे जाऊन मी सांगतो टोटल किती अमाऊंट होते आणि ट्रिप बघूया कुठली लागते आता. तर शेवटची ट्रिप आपण ही कंप्लीट केली आहे. थेरगावला ड्रॉप केलं डीमार्टच्या पाठीमागं. तर त्याचे आपल्याला 360 कस्टमरनी पे केलेत. आपल्याला 345 का 55 भेटले असतील. तर कंप्लीट करतो. आणि आता वाजलेत बघा एक, म्हणजे कंप्लीट 1 वाजला. आता हे एवढा टाईम का झाला, का इतका आपल्याला टाईम वगैरे पुढची ट्रिप भेटायला वगैरे ते त्याबद्दल बोलूया. सॉरी किती 340 रुपये भेटलेत आपल्याला या ट्रिपच्या. 340 ॲड करूया प्लस 340, तर टोटल 2930च काम झालं आहे. आणि आपल्याला वाजले ते एक, म्हणजे आज पूर्ण 12 तास आपला कंप्लीट झाला आहे. का वगैरे ते सांगूया. आणि CNG बघू शकता 2 कांडी जसं सकाळी होता तो तसाच 2 कांडी आत्ता पण कमी झालं आहे. आणि 187 किलोमीटर आपल्या झाले टोटल. तर बाकीची डिटेल मी सांगतो. तर मित्रांनो कसं झालं, काय सीन झालं तर माहिती आहे का, आपण जी शेवटची ट्रिप वारजेला ड्रॉप केली तिथनं हायवेवरनं आलो. तिकडनं मला सिटीमध्ये सर्च बोनस दाखवत होता. जसं तुम्ही हे बघू शकता, स्क्रीनशॉट मी टाकतो. सर्च बोनस दाखवत होता, म्हणून मी गो टू होम टाकलेलं. आणि हळूहळू म्हटलं त्याला स्वारगेटच्या साईडनं जाऊया, म्हणजे आपल्याला ट्रिप लागलच इकडली, सॉरी चिंचवड साईडची ट्रिप वगैरे लागलच. म्हणून मी सरळ आपलं निघालो पुढं. तर सरळ पुढं निघालो. तो विषय असा झाला की लास्टला मला एक ट्रिप आली 250 रुपयाची, पण पिकअप लांबचा होता. टोटल असं काउंट केलं तर समथिंग पर 11 ते 12 रुपये पर किलोमीटर होत होतं. उबरवरच लागलेली. तर मी ती ट्रिप त्यांचं बोललो राहतं ती कॅन्सल करतो. ती ट्रिप मी कॅन्सल केली. त्यामुळं परत माझं जर 16% झालं तर कॅन्सलेशन 17वर आलं. त्यानंतर मी परत पुढं गेलो. तर मी पुढं जाऊन ओला उबर रॅपिडो तिन्ही ॲप्लिकेशन चालू केले. तर तिन्ही ॲप्लिकेशन चालू केल्यावर कसं, तर ट्रिप तर लागत होते, रॅपिडो नव्हते लागले. लास्टला ओला लागत होती. पण असं होतं तर ओलाची राईड एक्सेप्ट केली तर उबरवर लागायची. तर एकदा ओला लागली 230ची, त्यानंतर पुढची लागली 280ची उबरवर. तर मी ओलाची एक्सेप्ट केली. तर उबरचं ऑन केलं तर मी होतो शनिवारवाड्याजवळ. तर तिकडनं मला पिकअप दाखवतोय रेल्वे स्टेशनचा. तर मी म्हटलं आता या कस्टमरला आपल्याला परवडत आहे, ओनली मीटरने विचारा. फोन लावला, ओनली मीटर तर नाही बोलला. म्हणलं ठीक आहे, त्याला कॅन्सल करा. त्यांनी कॅन्सल केली. केल्यानंतर परत मला स्वारगेटची ट्रिप लागली
उबररीच पिंपरी चिंचवड दिघीची काहीतरी, तर त्यांना पिकअप करायला आपण चाललेलो. तर जाता जातात म्हणजे ती 260 का कितीनी होती. तर आपण सरगेडा चौकात पोहोचलो सर. तिकडनं मला ही बावदांची ट्रिप लागली रॅपिडो 375 रुपयाची. तर मला वाटलं त्याला अमाऊंट चांगली म्हणून मी उबरची कॅन्सल केली परत आणि मग ही रॅपिडोची पिक ॲक्सेप्ट केली. आणि त्याचं लोकेशन होतं स्वारगेटच्या अगोदरच्या चौकात. तर मी आधी तिथं गेलो. तिथं गेला कस्टमर बोलतो सर तिथं नाही, आपल्याला तुम्हाला इथं स्वारगेटच्या चौकात यायचं आहे. मी बोललो आधीच फोन केला असता तर मी तिथंच होतो. तर त्याला ठीक आहे थांबा मी येतो. मी रिटर्न जात होतो तर जाईपर्यंत भाईसाहेबनी ट्रिप कॅन्सल केली. पण आपल्याला त्याचे 20 रुपये भेटले कॅन्सलेशनचे. मी या स्क्रीनशॉट दाखवतो. तर 20 रुपये भेटले कॅन्सलेशनचे. पण काय करणार त्याविषयी, ट्रिप तर गेली. त्यानंतर नशीब एवढं चांगलं की आपण परत सगळे ॲप्लिकेशन ऑन केले. तर मला ओलावरनं ही ट्रिप लागली रहाटेपाड्याची. आपल्या घरापासून मोजून 7 ते 8 मिनटं आहेत. म्हटलं चला ठीक आहे. तर भलेही 340 रुपयांनी भेटले पण 340 रुपये आपल्याला भेटलेत. तर निघालोय मी आता. लास्ट ट्रिप ड्रॉप केला, आता घरी जाऊया आणि डायरेक्ट काय आपला हिशोब वगैरे आहे तो करूया. कारण मला भावाला गाडी द्यायची, तो लवकर जाईल तर सकाळी तो लवकर येईल. आपल्याला असं फार लेट झाला तर घरी जाऊन जेवण वगैरे करून आपल्याला थोडंफार व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोड वगैरे करायचे. त्यामुळे टाईम जास्त जाऊ शकतो. मला डायरेक्ट जाऊन आपण आपली आजच्या अर्निंगची डिटेल बघूया, किती CNG गेला काय गेला. कारण म्हणून तर मी आता घरी जाता व्हिडिओ बनवतोय. आता नेहमी घरी पोचल्यावर बनवतो. आता थोडा टाईम वाचवायचा आपल्याला, टाईम मॅनेजमेंट करायचं. त्यामुळं जाता बनवूया म्हटलं. ठीक आहे. आता घरी पोचतो तर डायरेक्ट आपण अर्निंगबद्दल बोलूया. आणि अजून एक आजची गोष्ट बोलायची. आज फक्त ना आपण जास्त करून पुणे एअरपोर्टच्या ट्रिप मारल्या. पुणे एअरपोर्टला ड्रॉप, पुणे एअरपोर्टवरून पिकअप. म्हणजे माझ्या अंदाजे मी एरो मॉलमध्ये आज आहे ना, हा एरो मॉलमध्ये मी 2दा गेलोय. सॉरी 2दा नाही 3दा गेलोय. 3दा एरो मॉलमध्ये गेलोय पिकअप करायला आणि एअरपोर्टवर ड्रॉप करायला गेलोय. फर्स्ट मॉर्निंगला फर्स्ट, त्यानंतर एक 2 टाइम ड्रॉपसाठी इथे गेलोय. एअरपोर्टला ड्रॉप केले आणि 3 टाइम पिकअप एरो मॉलमध्ये गेलोय. तर असे फक्त जास्त करून आपण एअरपोर्टची राईड मारली आहे जास्त करून. म्हणजे टोटल असे 5 राईड बघा आपल्या एअरपोर्टचे ते 9 पैकी. तर ठीक आहे. आज दिवसभर उबरवरच काम केलं आणि ओलावर फक्त एकच राईड मारली शेवटची गो टू होमवाली. तर एवढं सांगतो आता एअरपोर्टला रेट तर चांगले भेटत होते. एअरपोर्ट ट्रिपमुळे आपला टार्गेट 190 किलोमीटर झालेत आणि 3000ची अर्निंग झाली. यात पण 20 किलोमीटर माझ्या मते कमी झालं असतं जर मी उगा स्वारगेट वगैरे तिथं फिरत नसतो बसलो तर. पण आता झाली चूक. मी फक्त माझी चूक सांगतो कारण तुमच्याकडनं ती चूक नको व्हायला. तर तुम्हाला असं कधी गो टू होम टाकता येतात. जी पहिली ट्रिप भेटेल ना मी तर बोलेल ती पकडा आणि घराकडे या. तुम्ही असं ट्रिप स्विच करायच्या ना देऊ ना आपल्या अजून चांगली भेटेल चांगली भेटेल. तर किलोमीटर तर वाढतात आणि काय फायदा होत ना. माझं असं याच्या अगोदर पण झाले पण मी कधी ते शेअर नाही केले. म्हणून मी आजचा एक्सपिरियन्स शेअर केला की बघा असं पण होतं. जे माझ्याकडनं चुकी झाली म्हणजे विचार करा. मी वाडजेवरनं शनिवार वाडानं जेव्हा स्वारगेटला गेलोय तिथनं मला पिकअप भेटलाय. तर मग विचार करा किती किलोमीटर माझा एक्स्ट्रा गेला असेल. तर हेच चुका होतात. तर ह्या चुका परत होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडनं नको व्हायला. जेव्हा कधी पण गो टू होम टाकसाल जी पहिली ट्रिप भेटेल आपल्या साईडची वाटते आपल्याला आपल्या इकडली आहे एक्सेप्ट करा आणि ड्रॉप करा. कारण घरी रिकामं जाण्यापेक्षा असं फिरून जाऊन काय अर्थ नाही आहे. कारण फिरून जाणं आणि कमी रेटमध्ये जाणं मग एकाच पडतं ते. तर ठीक आहे. बाकीच्या अर्निंगबद्दल सांगतो मी तुम्हाला. तर मित्रांनो आपण अर्निंगबद्दल बोलूया. कारण आता घरापाशी आलो. टोटल आज आपली ट्रिपची अर्निंग तुम्ही बघितली 2930 रुपये झाले. त्यातनं मायनस माझ्या 2 कांड्या आता पण CNG जो मगाशी फिल केला आपण तो 635चा समथिंग काय बसलेला. तर हे प्लस आपण यातनं करूया 150 करूया माझ्या मते. नाही सकाळी तर सॉरी 500च्या CNGवर आपण काम केलं आणि हे प्लस 200 पकडूया राऊंड फिगर. तर टोटल 700चा CNG करा मायनस. तर 700 CNG मायनस केला तर 2230 रुपये आजची आपली अर्निंग उरते. जर मला तर नाही वाटत 700 750 गेला असेल पण असू द्या 50 रुपये काय नाही. तर 230 रुपयाचे आजचा आपला प्रॉफिट आहे ओव्हरऑल सगळं काढून इन्कम म्हणजे सगळं CNG वगैरे कट करून. तर ठीक आहे मित्रांनो बरी आजची पण इन्कम आपली आली. आता असं ओव्हरऑल बघायला गेलं तर रेट मला तर चांगले भेटतात आहे. आज मंडे होता. मंडे असून पण रेट वगैरे चांगले होते. नवीन आठवड्याचा पहिला दिवस पण मला चांगला गेलाय. तर एवढंच आहे की आज टोटल 12 तास आपण काम केलंय. आता डेली याच्या अगोदर आपले 10 ते 10.5 तासात काम होऊन जायचं किंवा 11 तासामध्ये तरी होऊन जायचं. आज आपला टोटल 12 तास लागले. तर का लागले हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलंय. तर थोडं मला मी सिटीत एअरपोर्ट टू एअरपोर्ट करत होतो आणि ज्या ट्रिपमध्ये तुम्ही बघितलं की ते पार्वती पात्याला गेलतो बरं तिकडनं आपण एअरपोर्टला आलोय. त्यामुळे त्या सिटीमध्ये ट्रॅव्हल केल्यामुळे थोडा टाइम जास्त स्पेंड झालाय.
तर ठीक आहे, असू द्या, आता होत राहते असं तसं, कारण ट्रिप पण चांगल्या रेटच्या पाहिजे आपल्याला, ट्रॅफिक पण नको. सगळंच पॉसिबल होणार नाही, थोडंफार आपल्याला कुठं ना कुठं सॅक्रिफाईस करावं लागेल. त्यानंतरच आपली जी आहे डेलीचं टार्गेट कम्प्लीट होणार. जसं एकदा ट्रॅफिक करा, नाहीतर एकदा रेट करा, तर हेच फरक आहेत. या बिझनेसमध्ये थोडंफार या गोष्टींवर सॅक्रिफाईस आपल्याला करावंच लागणार आहे. कधी टाईममध्ये, तर कधी रेटमध्ये, तर कधी ट्रॅफिकमध्ये. तर हे थोडेफार सॅक्रिफायसेस आहेत. तर जो पण या लाईनमध्ये येणार असेल किंवा यायचा त्यांचा विचार असेल, मी हेच बोलेल की आधी त्या या गोष्टींबद्दल ट्रेनिंग करा. म्हणजे असं घ्या, थोडंफार एक्सपिरियन्स घ्या, 3-4 1 महिन्याचा, किंवा मी तर बोलेल 3 ते 4 महिने स्पेंड करा. त्यानंतरच असा निर्णय घ्या, कारण कोणती पण लाईन इझी नसते. तुम्ही जरी माझे व्हिडिओ बघत असाल आणि मग तुम्हाला वाटत असेल की यार हा तर एवढं कमवतोय, दिवसाला 2,000 तरी काढतोय, दोघं भाव मिळून एवढं काढतात, पण ते सोपं नाही आहे गाडी चालवणं. रस्त्यात खूप काही प्रॉब्लेम येतात. साज आधी ईद होती, गणपती विसर्जनमुळे त्यांना सोमवारचा दिवस दिलता, तर आज एरवडा, परत स्वारगेट साईड, त्या साईडला पूर्ण ट्रॅफिक जाम होतं, कारण त्यांच्या रॅली वगैरे चालू होत्या. तर हे पण सगळं आपल्याला फेस करावं लागतं. तर मी हेच बोलेल की आम्ही व्हिडिओज बनवतो डेली, तर आम्ही आमची अर्निंग दाखवतो, तर आमच्या अर्निंग बघून नका येऊ, कारण आम्ही जे आहे ते आम्ही 24 अवर्स लाईव्ह तुम्हाला सांगू नाही शकत की आम्ही काय काय फेस करतोय, आमच्यासमोर काय काय गाडी चालतात आणि काय काय प्रॉब्लेम येतात. तर हे आम्ही असं म्हणजे प्रॉपर 100% एक्सप्लेन नाही करू शकत. मी पण स्वतः मी जे व्हिडिओ बनवतोय ते कमीत कमी आहे ना, माझ्या मते 50 to 60%च आमच्या लाईनमधलं मी तुम्हाला एक्सप्लेन करत असेल. पण बाकी असं 40% उरलं किंवा 50% उरलं, तर हे तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये उतरचाल त्यानंतर तुम्हाला समजेल. तर ठीक आहे मित्रांनो, आता दिवस इथंच आपला एंड झालाय. आपण जाऊया लवकर, कारण आपला बाकीची कामं पण करायची, जसं मी मागाशी सांगितलं. तर ठीक आहे मित्रांनो, जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.